निवडणूक पार्श्वभूमीवर कबूतर मुद्दा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आता आक्रमक झालेली आहे। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान आशयाचे पोस्टर्स सध्या चर्चेत आलेले आहेत। आम्ही गिरगावकर संघटनेचा कबूतर गो बॅकचा नारा आता पाहायला मिळतोय। शांतीदूताच्या कबूतरांना आता त्याच्या राज्यामध्ये जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांना करावीच लागेल अशी भूमिका आम्ही गिरगावकर संघटनेने घेतलेली आहे। कालच्या जैन समाजाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झालेली आहे। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान या आशयाचे पोस्टर्स ठिकठिकाणी व्हायरल होत आहेत। या अगोदरही आम्ही गिरगावकर संघटनेने कबूतर खाण्यासंदर्भात भूमिका घेतलेली होती। आता मात्र कबूतर गो बॅकचा नारा आम्ही गिरगावकर संघटनेने दिलाय। दरम्यान याबाबत दादरच्या कबूतरखान्याजवळून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। आता काल जैन समुदायाने अल्टिमेटम दिल्यानंतर इशारा दिल्यानंतर आम्ही गिरगावकर ही संघटना सुद्धा आक्रमक झालेली आहे। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशाचे बॅनर्स आता या संघटनेकडनं लावले जात आहेत। त्यामुळे आता हा जो विषय आहे तो पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहे। आता हा जो विषय आहे तो फक्त कबुतरांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर हा विषय जो आहे तो पूर्णपणे राजकीय झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईतल्या सर्व कबूतरखान्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी जे कबूतर खाने आहेत ते बंद करण्यात आले आहेत। आता बंद केल्यानंतर अर्थात जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली। सरकारने जे नियमावली घालून दिलेली होती त्या नियमावलीला न जुमानता अर्थात आंदोलनं केली आणि सोबतच ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे तिथे जाऊन कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता। आता जैन समुदायाने अल्टिमेटम दिलेला आहे दिवाळीपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आम्ही आक्रमक भूमिका घेऊ। सोबतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे उमेदवार उतरवणार आहोत अशी सुद्धा माहिती जैन समुदायाच्या वतीनं कालच्या सभेत देण्यात आली। शांतीदूत या नावाचा पक्ष असेल आणि कबूतर हे आमच्या पक्षाचं चिन्ह असेल आणि आमची उमेदवार आम्ही पालिकेत देऊ असा इशारा आणि अशी माहिती काल देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आम्ही गिरगावकर ही संघटना सुद्धा आक्रमक झाल्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की हा जो संवेदनशील विषय आहे कशा प्रकारे सरकारी पातळीवरती आता हाताळण्यात येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।